नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक, चॅप्टर नंबर फर्स्ट, नंबर सिस्टीम. आणि आज आपण नंबर सिस्टीम मध्ये बघणार आहे डेसिमलचं कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये कसं करायचं, म्हणजे डेसिमल नंबरचं कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर मध्ये कसं करायचं तर ते बघूया आजच्या टॉपिक मध्ये. तर चला तर सुरू करूया डेसिमलचं कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये. टॉपिकचं नाव आहे डेसिमल टू हेक्साडेसिमल. आता तुम्हाला माहित असणारच की डेसिमल म्हणजे कुठले नंबर्स असतात, ज्याच्या बेसला 10 असतो तो डेसिमल राहते. आणि 0 to 9 नंबर म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे नंबर्स असतात हे डेसिमल नंबर असतात. टोटल 10 नंबर आहेत बघा. 0 म्हणजे 1 काउंट करून आपण 9 आणि 1 10. ज्याच्या बेसला काय राहतो 10 राहतो. हेक्साडेसिमल म्हणजे होते ज्याच्या बेसला 16 राहते, त्याला हेक्साडेसिमल म्हणतात. आणि याच्यामध्ये बघा कसे नंबर्स येतात: 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता बघा 9 नंतर इथे येते 10. 10 ला ए म्हणतात. नंतर बी म्हणजे 11, सी म्हणजे होते 12, डी म्हणजे होते 13, ई आणि एफ 14 आणि 15. असे हेक्साडेसिमल राहतात, ज्याच्या बेसला काय राहतो 16 राहतो आणि याच्या बेसला काय राहते 10 राहते. आता आपण याच्या आधीचे जे लेक्चर बघितलं होतं, लेक्चर नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये शिकलो होतो आपण डेसिमल टू बायनरी. त्याच्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण शिकलो डेसिमल टू ऑक्टल नंबर. आता थर्ड लेक्चर मध्ये आज शिकणार आहे डेसिमल टू हेक्साडेसिमल. डेसिमल. तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. कन्वर्ट 286. बघा बेसला काय आहे 10 आहे. याचा कन्वर्ट आता आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये करायचा आहे. कशात करायचं आहे? हेक्साडेसिमल म्हणजे की 16. आता 286चं कन्वर्शन आता आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे. तर कसं करायचं? सिंपल आहे. सर्वात पहिले घेतलं आपण 286. आता बघा बायनरी मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं होतं तर डिवायडिंग बाय 2 केलं आपण. ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं होतं तर डिवायडिंग बाय 8 केलं होतं. तसंच 16 मध्ये जर म्हणजे की हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डिवायडिंग बाय 16 करू. मग आता काय करसाल 286 इथं आता हे रफ काम करायचं. 286 डिवायडेड बाय 16 कॅल्सी काढायची. त्याच्यानंतर 286 डिवायडेड बाय 16 केलं. बघूया किती येते. 17 पॉईंट समथिंग येते. समजा 17 पॉईंट काय आलं समथिंग. तर इतर घेतलं आपण 17. आन्सर जे येते ते खाली लिहित असतो. आता बघू बाकी किती उरते, रिमाइंडर किती राहते आता बघूया. तर आता बघा म्हणजे पॉईंटच्या नंतरचं जे येते का नाही हे जे नंबर्स आहेत ते आपल्याला इथं लिहायला लागते, पण ते एक्झॅक्ट नंबर मध्ये पाहिजे. मग काय करायचं 17 आणि 16चा मल्टिप्लाय करायचा. याचा याचा मल्टिप्लाय 17 इंटू 16चा मल्टिप्लाय. 17 इंटू 16चा जर मल्टिप्लाय केला तर किती किती येत आहे 272. आणि 286 मधून 272 मायनस करू आपण. 286 मधून 272 मायनस किती येते बघा. 286 मायनस 272 किती येते 40. मग इथं आपली बाकी किती राहिली 40. त्याच्यानंतर डबल या 17ला आता आपल्याला 16ला काय करावं लागते डिवाइड करावं लागते. सेम डबल. आता बघा सेम बिलकुल जसं कॅल्सी आहे तसं पण करू शकता किंवा असं पण करू शकता. सेकंड मेथड अशी पण आहे. म्हणजे इथं 16 डिवायडेड बाय 17. आता बघा 16 1 जा 16 किती राहिलं 17 मधून 16 गेले 1 राहिला. 1 आलं. जे आन्सर येते ते खाली येत असतो आपण आणि जे राहिलेले बाकी आहे ते इथं लिहित असतो. त्यानंतर हा 1 जसाच्या तसा, कारण हा 1 या 16 पेक्षा काय झालेला आहे लहान झालेला आहे. आता बघा 14ला काय म्हणतात, 14ला काय म्हणतात बघा 14ला ई म्हणतात. 14ला काय म्हणतात ई. आणि आता आपण बॉटम टू टॉप नंबर काउंट करत असतो, बॉटम पासून तर टॉप पर्यंत. म्हणजे की तुमचा हेक्साडेसिमल नंबर झाला
1 1 ई 1 1 आणि 14 म्हणजे काय होते ई. हा झाला हेक्साडेसिमल. म्हणजे 286 बेस 10 म्हणजे की डेसिमलचं कन्वर्ट आपण हेक्साडेसिमल मध्ये केलेलं आहे. एक वेळा अगेन तुम्हाला सांगतो काय केलं बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल किंवा जे लेट जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी. 286 बेस 10 आणि आता आपल्याला हे डेसिमल आहे याचा कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये करायचा. काय करायचं, हा 286 घेतला, कशात कन्वर्ट करायचा आहे, हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे इथं लिहिला 16. हेक्साडेसिमल म्हणजे ज्याच्या बेसला काय राहतो 16 राहतो. 286 ला 16 ने डिवाइड केलं 17 पॉईंट समथिंग आलं. जे आन्सर येते ते लिहितो खाली. मग आता बाकी लिहायची आहे, पाहू किती राहिले. 17 इंटू 16 मल्टिप्लाय केला 272. 286 मधून 272 मायनस केलं तर 14 बाकी राहिली, हे वर लिहिलं. मग डबल 16. आता बघा या 17 ला 16 काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग डिवाइड केलं, इथं 16 लिहिलं, इथं लिहिलं 17. 16 1 16, 17 मधून 16 गेले 1. आता आन्सर किती आलं 1, ते लिहिलं खाली. आणि बाकी किती राहिली 1, ते लिहिलं वर. मग हा 1 काय झाला, लहान झाला 16 पेक्षा, म्हणून हा ऍज इट इज जसाच्या तसा. 14 म्हणजे काय होते, 14 म्हणजे होते ई. 14 म्हणजे ई. बॉटम टू टॉप काउंटिंग करायची म्हणजे 1 1 14 म्हणजे 1 1 14च्या जागी काय लिहिसाल तुम्ही ई, 1 1 ई. आणि बेसला काय 16. हे झालं डेसिमलचं कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 2 घेऊया. कन्वर्ट 255 बेस 10 चा आपल्याला आता हे हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्शन करायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 2. आता हे कसं सोडवायचं, सेम बिलकुल 255 कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये. म्हणजे की इथं 16 न तुम्हाला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. करूया, कॅल्सी काढा. 255 डिवायडेड बाय 16. आता याला जर 16 मध्ये जर समजा आपण डिवाइड केलं तर किती येत आहे 15 पॉईंट. म्हणजे बघा इथं लिहून देतो मी तुम्हाला समजण्यासाठी कसं काय केलं कॅल्क्युलेशन. 255 डिवायडेड बाय 16 केलं, इथं 15 पॉईंट आलं समथिंग. जे आन्सर म्हणजे आन्सर आलं ते इथं लिहितो आपण खाली, आणि जे बाकी राहते ते वर लिहित असतो. मग काय करसाल, आता बाकी काढायचे आपल्याला. इथं आपण कॅल्क्युलेटरवर केलेलं आहे. 15 आणि 16चा मल्टिप्लाय करा. 15 इंटू 16 याचा मल्टिप्लाय, 15 इंटू 16 याचा मल्टिप्लाय केला तर इथे 240. आणि इथं 255 मधून 240 मायनस करा, किती आलं 50. म्हणजे की आता आपली बाकी पण किती आली 15 आली. ओके. मग हा नंबर झाला लहान, कारण वर आहे 16 आणि 50 ले डिवाइड होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा 15 जसाच्या तसा लिहा. हा 15 काय करा जसाच्या तसा. मग आता बघा 15 म्हणजे काय होते, 10 म्हणजे होते ए, बी म्हणजे होते 11, ए बी सी डी ई एफ. एफ म्हणजे होते वाटते आहे ते, चेक इट वर. हा एफ म्हणजे 15 होते. म्हणजे हा वरचा पण 15 झाला, म्हणजे 15 म्हणजे एफ, हा पण एफ झाला. बॉटम टू टॉप जायचं आपल्याला. म्हणजे की 255 हा डेसिमल नंबरचं कन्वर्शन जर हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे तर हे असं येणार एफ एफ, आणि इथं येणार आहे 16. म्हणजे डेसिमलचं कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळा अगेन काय केलं आपण, 255 बेस 10 होता, त्याचा आपल्याला म्हणजे डेसिमलचा कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये करायचा आहे. तर काय केलं आपण 200 हेक्साडेसिमल मध्ये म्हणजे की डिवाइडिंग बाय 16. मग 255 ला डिवाइडेड बाय 16 केलं तर आन्सर आला आपलं 15 पॉईंट समथिंग, म्हणजे 15. आन्सर 15 आलं, खाली लिहिला 15. मग आता बाकी पाहिजे किती आहे, तर 15 इंटू 16 मल्टिप्लाय 16चा मल्टिप्लाय 255 मधून 240 गेले 15, बाकी 15. मग हा 15 जसाच्या तसा. 15 म्हणजे एफ होते, एफ 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 16 म्हणजे की हा नंबर झाला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट.
आता घेऊया प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड आहे कन्वर्ट 675 डेसिमल नंबर आहे, याचा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे हेक्साडेसिमल मध्ये. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं. आता बघा 675 कशात करायचं आहे हेक्साडेसिमल मध्ये, तर डिवायडिंग बाय 16. तर आता 675 ला 16 ने डिवाइड केलं तर काय येणार, करू आपण डिवाइड. 675 ला 16 ने डिवाइडेड बाय 16. इथं आला 42. किती आलं 42. 675 ला डिवायडेड बाय किती गेला आपण 16. मग आता इथं बाकी किती उरले 42 आणि 16 ची मल्टिप्लाय करा. 42 इंटू 16 म्हणजे इथं आलं 672. 672. आता 675 वरून 672 गेले, किती राहिले 3. इथं काय राहिले 3 राहिले, तिथं लिहिला 3. आणि आन्सर किती आला 42, तर खाली लिहिला आपण 42. डबल 16. आता 42 ला 16 मध्ये डिवाइड करा, कसं पण करू शकता, असं पण लिहिलं चालते. 42 डिवायडेड बाय 16 असंही केलं तर चालेल. आता जर समजा आपण 42 ला डिवायडिंग बाय 16 केलं तर किती येते 2 पॉईंट समथिंग येते. 2 पॉईंट समथिंग. आता 2 पॉईंट समथिंग येते म्हणजे हा खाली काय, हा आता हे जे आन्सर आलं हे खाली लिहिसाल तुम्ही. आता आपल्याला की नाही बाकी पाहायचे किती येते, बाकी किती येते तर 16 दोन्ही 32. 42 मधून 32 गेले, किती राहिले 10. बाकी 10 उरते. मग आता हा 2 जो नंबर आहे हा काय झालेला आहे, लहान झालेला आहे 16 पेक्षा, तर हा 2 जसाच्या तसा. आता बघा 10 म्हणजे काय होते, 10 म्हणजे होते ए. 10 म्हणजे काय होते ए. आणि बॉटम टू टॉप आपल्याला काउंटिंग करायचे, म्हणजे आपला काय झाला हेक्साडेसिमल नंबर काय झाला 2A3. 2A3 हेक्साडेसिमल. 675 चं कन्व्हर्शन केलं आपण, म्हणजे की डेसिमल नंबरचं कन्वर्ट केलं हेक्साडेसिमल मध्ये 2A3. नंबर झाला आपला 2A3. एक वेळा ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी डबल. कन्वर्ट 675 बेस 10 म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्शन. 675 इथं लिहिलं, आपल्याला कशात करायचं हेक्साडेसिमल मध्ये 16 न डिवाइड. 16 डिवाइडेड बाय 675. तर 16. आता मग इथं काय केलं आपण, हे डायरेक्टली कॅल्क्युलेटर मध्येच केलं, एवढं थोडी टाइम नसते कोणाला की आपल्यापाशी कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 675 डिवाइडेड बाय 16 म्हणजे आन्सर आलं 42. मग आता बाकी काढायची आपल्याला किती, या 42 16चा मल्टिप्लाय केला तर 672. 675 मधून 672 गेले 3. जे आन्सर येते ते लिहितो खाली आणि बाकी लिहितो वर. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, डबल 42 ला 16 ने डिवाइड केलं. तर मग आता हे डिवाइड केलं तर आता 2 पॉईंट समथिंग आलं, आन्सर आला 2, खाली लिहिला 2. बाकी पाहू किती आहे, याचा मल्टिप्लाय 16 दोन्ही 32. 42 मधून 32 गेले, 10 राहिले 3. नंतर मग हा 2 जो नंबर आहे हा 16 पेक्षा काय झालेला आहे लहान झालेला आहे, हा ऍज इट इज लिहून टाकायचा इकडे. 10 म्हणजे काय होते ए, 11 म्हणजे बी होते, आणि त्यानंतर बॉटम टू टॉप जायचं आपल्याला 2A3. 2A3 16. आणि हा तुम्हाला समजलं असेल की 10 म्हणजे काय होते ए. एक वेळा मी पुन्हा सांगतो, मी आधीच सांगितलेलं होतं. हे बघा, ए म्हणजे 10 होते, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी म्हणजे 13, ई म्हणजे 14 आणि एफ म्हणजे 15. त्याच्यानंतर त्याच्यावर काही जात नाही. हे झालेलं आहे आपलं प्रॉब्लेम नंबर 3 इज द कम्प्लिटेड. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 4 आपण घेऊ डिजिट वाला घेऊ प्रॉब्लेम. कन्वर्ट 1
5386.345 बेस 10 याचा कन्व्हर्शन आपल्याला हे हेक्साडेसिमल मध्ये करायचं. तर बघा आता हे कसं कन्वर्ट करतात. सिंपल आहे. जसं आधी आपण एक बायनरी केले होते, त्यानंतर बायनरी नंतर आपण ऑक्टल नंबर कन्वर्ट केले होते, सेम तसंच आहे. पॉईंटच्या आधीचा नंबर घ्यायचा सर्वात आधी 5386. कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला? हेक्साडेसिमल मध्ये. तर सिंपल आहे. इथं 16 काय करायचं? डिवाइड करायचं. काढायची आपली कॅल्सी 5386 डिवायडेड बाय 16. तर इथे किती आलं? आन्सर किती आलं? 336. हे आपला आन्सर आलेला आहे. मग आता 336 याचा मल्टिप्लाय करू. 3 एक मिनिट डबल चेक करू. 5386 डिवायडेड बाय 16 म्हणजे आलं 336 आणि 336 मल्टिप्लाय बाय 16. तर इथे 5376. मी तुम्हाला करूनच दाखवतो म्हणजे की हे डायरेक्ट न करता तुम्हाला पण समजलं पाहिजे. 5386 ला 16 काय केलं आपण? डिवाइड केलं. तर कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर किती आलं? 336 समथिंग आलं. जे आन्सर येतात ती इथं लिहिलं आपण 336. आता आपल्याला काढायचे बाकी. तर या 336चा मल्टिप्लाय करा 16 सोबत. आता 336चा मल्टिप्लाय 16 सोबत केला तर इथे 5376 आणि वर किती आहे? 5386 मायनस 5376 म्हणजे 10. बाकी किती उरली? 10 उरली. इथं आलं 10. डबल इथं 16 डिवाइड करा. 336 डिवायडेड बाय 16. एक्झॅक्ट आन्सर आलं विद्यार्थी मित्रांनो. इथे आन्सर काय आलेला आहे? एक्झॅक्ट 21 आन्सर आलेला आहे. ते लिहिसाल 21. बाकी काहीच नाही उरली, 0. बाकी काय उरले? काहीच नाही, पण 0. येतं का लक्षात? 336 ला कशाने डिवाइड केलं आपण? 16 डिवाइड केलं. आन्सरला 21 आणि बाकी काहीच नाही उरले तर 0. डबल आता बघा हा 21 आहे. हा 16 डिवाइड करू आता आपण. तुम्हाला हा डिवाइड करून दाखवतो. 16 1 जा 16. आन्सर किती आलं? 1. बाकी किती होते पाहू. 21 मधून 16 गेले, किती राहिले? 5. बाकी उरली 5. आता हा 16 पेक्षा हा 1 नंबर काय झाला? लहान. मग हा ऍज इट इज जसाच्या तसा. आणि हे बॉटम टू टॉप. आणि 10 म्हणजे काय होते? 10 म्हणजे होते ए. 10 म्हणजे काय होतो? ए. हे झाली पहिली मेथड. म्हणजे आपला नंबर झाला तयार 5 0 ए. आता पॉईंट नंतरचं राहिलं ते आता सॉल्व्ह करूया. हा नंबर आता आपला एवढा तयार झालेला आहे. आता किती लक्ष द्या. पॉईंट नंतर किती आहे? 345 आहे पॉईंट नंतर. लिहायचं 345 म्हणजे असं लिहिसाल पण 0.345 मल्टिप्लाय कशा 6 मल्टिप्लाय करायचं. कारण की आपल्याला डेसिमल मध्ये करायचं आहे. हेक्साडेसिमल मध्ये 0.345 मल्टिप्लाय बाय 16. हे मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 5.52. पॉईंटच्या आधीचा नंबर इथं लिहायचा आणि जो 52 आहे हा इथे येईल 0.52. डबल मल्टिप्लाय बाय 16 करायचा. 0.52 इंटू 16 मल्टिप्लाय केलं तर आलं 8.32. पॉईंटच्या नंतरचा आधीचा नंबर तो इथं लिहायचा. हा 32 आहे पॉईंट मध्ये 0.32 न मल्टिप्लाय 0.32 इंटू 16 0.32 इंटू 16 मल्टिप्लाय 5.1 म्हणजे काय घेसाल आता? हा नंबर 5. बस मिनिमम 3 वेळा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या वाटेल तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. 3 वेळा आणि हा घेतो आपण टॉप टू बॉटम नंबर. काय घेतो? टॉप टू बॉटम. म्हणजे की असं येणार 5 8. म्हणजे की आता लक्ष द्या फायनल नंबर आता आपला तयार झालेला आहे
550 ए, एक मिनिट पाहू दे, 550 ए पॉइंट 585 आणि इथे किती आहे 16. म्हणजे आता लक्ष द्या, आपल्याला कशात करायचं होतं कन्वर्ट, डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये. डेसिमल नंबर कुठला होता, डेसिमल नंबर होता 53.345 हा डेसिमल नंबर होता. आणि डेसिमलचा आपल्याला कन्वर्ट कशात केला आपण, हेक्साडेसिमल मध्ये काय केलं, कन्वर्शन केलेलं आहे. सिंपल आहे, सोपी आहे. तुम्हाला हे प्रॉब्लेम जर समजा समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. ज्या विद्यार्थ्यांना जर समजा समजलं नसेल तर एक वेळा मी पुन्हा सांगायला तयार आहे. तर काय 5386 इथे घेतला, 5386 जसं तसं पॉईंटच्या आधीचा नंबर घेऊन घ्यायचा, 16 ने डिवाइड करायचं. समजलं का सर्वांना, कोणाला काही जरूरत आहे का डबल? सर हा बोला. सर ते 1 आहे, तिथे जाऊन 1 येणार ना, तुम्ही 5 लिहिलं खाली. अरे हो हो, एक मिनिट सॉरी. हा या नंबर मध्ये बघा, हा 1 आहे का, इथं 1 पाहिजे होता, इथं काय पाहिजे होता 1. म्हणजे कसं येईल 15010, इथं 15010 म्हणजे होते ए. हा 1 जसाच्या तसा, बस बाकी तो बरोबरच आहे. इथं 1 पाहिजे. ओके, बाकी कोणाला काही प्रॉब्लेम, एक्सप्लेन करायचा का प्रॉब्लेम? चला बघा, प्रॉब्लेम नंबर 5 घेऊ. टू 753.8923 हा डेसिमल नंबर आहे. याचा आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्शन करायचं आहे. आता बघा कसं करसाल. पहिले घेसाल तुम्ही 2753 याला 16 ने डिवाइड करायचं आपल्याला. इथं करू आपण 2753 डिवाइडेड बाय 16, 2753 डिवाइडेड बाय 16. इथं आलं 172, 2753 डिवाइडेड बाय 16 म्हणजे 172. आन्सर आलं आपलं 172. ओके, आता बाकी पाहायची किती आहे, तर 172 चा मल्टिप्लाय 16 सोबत करावं लागेल. 172 मल्टिप्लाय बाय 16, 172 मल्टिप्लाय 16 याचं आलं 2752. म्हणजे आता बघा 2753 मायनस 2752, बाकी किती उरते 1, बाकी 1 उर राहिले, इथं लिहिलं 1. डबल 172 ला 16 ने डिवाइड करू, 172 ला डिवाइडिंग बाय 16, 172 डिवाइडेड बाय 16 10 पॉइंट समथिंग आलं. इथे लिहिलं आपण 10. एक मिनिट, खाली लिहायला गेलं 10 ना. आता बघू बाकी किती उरते. खाली काय हे आन्सर आलं ना आपलं, ते खाली लिहायचं, लक्षात ठेवजा. नाही इथं वर लिहिसाल तर चुकून जाईल. आन्सर कुठे लिहितात, खाली. मग आता बघा 16 इंटू 10 म्हणजे किती येते 160. आणि त्याच्यानंतर 172 मधून 160 मायनस करसा, 112 मायनस 60 इथे येणार. बाकी आले आपण, बाकी किती आली 12 आली. त्यानंतर हा जो 10 नंबर आहे हा 16 पेक्षा लहान आहे, तर हा जो 10 आहे हा ऍज इट इज इथे येणार. हा 10 काय येणार ऍज इट इज. आता 10 म्हणजे काय होते ए,
11 म्हणजे काय होते बी, 12 म्हणजे काय होणार सी. हा 1 तर 1 असणार. बॉटम टू टॉप जायचं आपल्याला. म्हणजे आपला नंबर कसा येणार आहे AC1. आता पॉईंट समथिंग आता इथं काहीतरी येणार आहे बघू. आता पॉईंटच्या नंतरचा किती आहे 8923. 8923. आता बघा 0.8923. 0.8923 मल्टिप्लाय बाय 16 करा. 0.8923 मल्टिप्लाय बाय 16. तर इथे येते 14.2768. 14.2768. पॉईंटच्या आधीचा नंबर इथं आणि नंतर मग बाकीचे नंबर इथं 0.68 मल्टिप्लाय बाय फॉर्म किती येते 0.2768 मल्टिप्लाय बाय 16. इथे येते 4.4288. पॉईंटच्या आधीचा इथं आणि नंतर मग 0.4288 मल्टिप्लाय बाय 16. 0.4288 मल्टिप्लाय इथं आलं 0.4288 6.8608. तर पॉईंटच्या आधीचा नंबर इथं. आता हा जो 14 आहे 14 म्हणजे काय होते आपला ABCDE. इथं आपण वर चेक करू आपण एक वेळा. ई म्हणजे काय होते 14. हा झाला ई. हा 4 आणि 6 हा जसाच्या तसा. म्हणजे झाला आपला C1 AC1 टॉप टू बॉटम E46 हा हे डेसिमल नंबर पॉईंट E46. मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की याला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ. उर्वरित टॉपिक नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. धन्यवाद.